पेशावर तर मी विनंती करेन आदरणीय प्रमोदजी सोगले सरांना की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। एक चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। इथे त्रिफळाचित होताना फलंदाज बॅक टू डगआउट, पहिला हादरा बसतोय। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर एक धाव आली होती आणि इथे पंकज पाटील यांनी मात्र आपण बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर गडी मिळवलेला आहे। त्रिफळाचित होताना फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय। ब्रास बँड इथे उपस्थित होताना आपण बघतोय। आजच्या दिवसातील ही खरी रंगत आहे, ब्रास बँड आपल्याला बघायला मिळेल। इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मंद मंद पावलांनी। मिस्टर प्रत्येक येतोय मैदानाच्या आतमध्ये। रामदास जगन्नाथ पाटील साहेब साखरे यांच्याकडून 1001 रुपया या स्पर्धेकरिता आलेला आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय। थँक्यू। या त्यांना मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार दिला जातोय मनोजी नरेश पाटील यांच्या वतीने। सोनपापडी हल्दीराम्स स्वीट पॅकेट, कुमार ध्रुवांश रुपेश पाटील यांच्याकडून अग्री सामनावी ची ट्रॉफी आणि त्यानंतर कैलासवासी जयेश घरत अर्नाळा, सौभाग्यवती सायली स्वप्नील किलीन, उपसरपंच ग्रामपंचायत सोनावे यांच्याकडून कलरफुल प्रिंट टी शर्ट्स। आपला मनपूर्वक धन्यवाद सुमेजी वजे साहेब प्रणय। त्याचप्रमाणे सुमेजी वजे साहेब यांना विनंती करेन नवीनजी घरत ऍडव्होकेट यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत। 500 रुपयांचं ऍडव्होकेट नवीनजी घरत साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण देत आहोत। जास्त वेळ घेणार नाहीये। ज्या पद्धतीने जबरदस्त 16 बॉल मध्ये 35 धावा, काय माइंडसेट केलं होतं? माइंडसेट तर चांगलाच होता, खेळपट्टी थोडीशी खराब आहे, चांगले प्रयत्न दिले सर्वांनी। ज्या दिवशी तुम्ही अर्धशतक झळकावलं त्यावेळेला घरत किचन भुजिंग चायनीज सेंटर मंगलदाची घरत साहेबांनी मात्र भुजिंग जी दिली होती ती मात्र तुझ्यापर्यंत पोहोचली का? हो हो नक्कीच, त्याच दिवशी। थँक्यू व्हेरी मच। हे होते कारण हे बक्षीस आहेत ते आम्हाला वारंवार त्याचा उल्लेख करावा लागतो, कारण काही काळापर्यंत ते पोहोचतं नाही पोहोचत, त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून खरंच त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मंगलदाची घरत साहेब। जाऊया आता कमेंट्री बॉक्स मध्ये मनोजी पाटील पहिल्या इनिंग साठी पुन्हा एकदा जॉईन होतील। धन्यवाद। आदरणीय प्रमोदजी सोगले सर इथे उपस्थित झालेले आहेत। आम्ही त्यांना आवर्जून म्हटलं होतं की यावर्षी तुम्हाला बहाडोली प्रीमियर लीग मध्ये यायला जमलं नाही, परंतु आगरी प्रीमियर लीग मध्ये अवश्य हजेरी लावा आणि ते आज आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तर ब्रास बँड सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे। काही जबरदस्त अप्रतिम अशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, जिचं नाव आहे आगरी प्रीमियर लीग, आपुलकीची प्रीमियर लीग आणि आपल्याला सगळ्यांना आवडणारी प्रीमियर लीग। इथून ऑन स्क्रीन आपण बघतोय पंकज पाटीलने प्रभावित मारा केलाय, यावेळेला फटका तर चांगला खेळलाय। एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। सुशांत वजे पुढे येईल, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत आपण बघितलं तर पंचांचा इशारा येतो, इथे गडी बाद झालाय। तिसऱ्या पंचांकडे मात्र डिसिजन पाठवलेला आहे। इथे बॅटिंग साइडने मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे। तिसरे पंच आमच्या वॉर रूम मध्ये हजर झालेले आहेत। इथून आपण बघणार आहोत तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय, फलंदाज बाद आहे की नाही हे मात्र ठरवतील तिसरे पंच। सध्याच्या स्थितीला नेहाली स्वरांगी वॉरियर्स ड्रायव्हिंग सीटवर आहे। कमालीचं प्रदर्शन पंकज पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये अग्रस्थानी हे नाव आपल्याला बघायला मिळते पंकज पाटील। आज आपण बघतोय मालिकावीर बाईक आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र ही मालिकावीर बाईक आपल्याला बघायला मिळते। हॅलो हॅलो चेक। चला या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती पुनश्च एकदा स्वागत सन्मानाकडे वळूया। आपल्यामध्ये उपस्थित आहेत नवघर घाटींचे विद्यमान उपसरपंच साहेब सन्मान्य दर्शनजी बाबूराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो, आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय दर्शन पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। विद्यमान उपसरपंच घाटी नवघर ग्रामपंचायत दर्शनजी पाटील रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते। वेलकम सर, आपलं शुभ स्वागत।
तर फलंदाज बाद आहे OUT आउट. इथून आपण बघतोय धावपच्या स्वरूपामध्ये मात्र डायरेक्ट हिट लागला होता, बेल्स उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि इथून फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय मिस्टर. आपण बघणार आहोत राज. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रभावित केलं होतं सगळ्यांना. चौकार षटकारांची अक्षरशः त्याने आतषबाजी केली होती. तोच राज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोहित मडवी यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. आपण मंचावरती यायचं आहे. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत ग्रामपंचायत उमरळीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुमितजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या दोन्ही एकत्रितरित्या यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विक्रमजी घरत या सन्माननीय सुमितजी वजे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा एकत्रितरित्या आपण या ठिकाणी सन्मान पाहणार आहोत. विक्रमजी घरत यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय सुमितजी वजे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. कारण आजचा दिवस हा ग्रँड फिनालीचा दिवस आहे आणि खूप सारे मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत. अगदी मंचाची शोभा वाढवत आहेत. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सलग पुढचे 5 वर्ष द्वितीय क्रमांकाचा चषक प्राप्त होत आहे. स्वप्नीलजी नरेश गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संदेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलजी नरेश गावड ज्यांच्या माध्यमातून पुढील 5 वर्ष द्वितीय क्रमांकाचा चषक APL साठी प्राप्त होते. कैलासवासी नरेश रघुनाथ गावड यांच्या स्मरणार्थ हे चषक स्पॉन्सर केलेले आहेत. तसेच मी आपण पाहतोय मयूरजी कुडू, प्रकाशजी पाटील, तसेच राजारामजी किनी साहेब, प्रदीपजी कुडू साहेब हे सर्व सन्माननीय अगदी पंचकृषीतील चांदीप गटातले सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच जर्नलिस्ट संदीप जाधव, फुलांचा पाडा, दैनिक पुढारी, पुण्यनगरी आणि सामना वृत्तपत्रासाठी बातमीदार आहेत बोईसर, ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूयात. आणि सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब, ग्राम प्रतिभा विद्यामंदिर खानिवडे, तसेच ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, तसेच धनंजयजी गावड साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच यानंतर आपण विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. मी आमंत्रित करतोय प्रज्योत जयवंत पाटील. प्रज्योत जयवंत पाटील यांना मी आमंत्रित करतोय, ज्याने राजू पाटील साहेबांसाठी एक विशेष भेट आणलेली आहे. सन्माननीय राजू पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. विशेष भेट देऊन मी आमंत्रित करतोय प्रज्योत जयवंत पाटील. या राजू साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. अगदी हे प्रेम आहे गावाचं, हे प्रेम आहे तरुण पिढीचं. कारण राजू दादा यांनी खूप अथक मेहनत या APLच्या पर्वासाठी घेतलेली आहे आणि हे अथक मेहनतीचंच फळ म्हणून प्रत्येक जण प्रेमापोटी राजू दादांना एक वस्तू गिफ्ट देत आहेत. आणि या ठिकाणी स्केच रेखाटलेला आहे. अगदी पहिल्या दिवशी सुद्धा आपण स्केच पाहिलं होतं आणि या दिवशी सुद्धा अगदी ग्रँड फिनालेचं अगदी हुबेहूब राजू दादा यांचं स्केच. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. प्रज्योत जयवंत पाटील, अप्रतिम रेखाटन आहे प्रज्योत. तसेच आपण पाहतो या मुख्य मंचावरती सन्माननीय प्रमोदजी सोगळे सर उपस्थित आहेत. सन्माननीय प्रमोदजी सोगळे सरांचा सन्मान करण्यासाठी मी अक्षय घरत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी सोगळे सरांचा सन्मान करायचा आहे. सोगळे सर अनेक आदर्श विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. एक नवीन पिढीला आदर्श निर्माण करून देणारे हे व्यक्तिमत्व. सोगळे सरांचा यथोचित सन्मान होतोय अक्षय घरत यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. आदरणीय भूषण जयवंत पाटील दैसर यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग करिता 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.
तसेच आपण मंचावरती पाहतोय सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कल्पेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित कल्पेशजी पवार सॉरी माफ करा कल्पेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भूपेशजी गावड या आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी पवार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अमित पवार दैसर यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. या आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. तसेच आपण मंचावरती पाहतोय प्रशांतजी पाटील सरपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनोद पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील सरपाडा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. योगेश पाटील बाबूने चेंडू अडवला तर 100 रुपये आणि जेल घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय किनी बहाडोली डिंगडॉंग ग्रुप यांच्या माध्यमातून 17 वर 3 ही स्थिती आहे. 2.1 षटकांचा खेळ होताना यंग स्टार टेंभोडे उमरोळी या संघाची तसेच सन्माननीय विलासजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आपण या मंचावरती पाहणार आहोत. मी आमंत्रित करतोय यथोचित सन्मान करण्यासाठी सन्माननीय संदीपजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपणास विनंती करतो की आपण विलास पाटील सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच आपण एपीएलचं हे पर्व 9 असताना पाहतो आणि या पर्वामध्ये जो तो प्रत्येक जण आपापल्या परीने अगदी चांगलं काम या एपीएलला सजवण्यासाठी करत असतं. नवतरुण मित्रमंडळ साखरे पाटील आली यांच्याकडून प्रेक्षकांना मोफत पाण्याचं वाटप सुद्धा होतंय. तसेच राजू पाटील साहेब यांचं विशेष स्वागत आणि सन्मान सुद्धा ज्यांच्या माध्यमातून केला जाईल. वेल डन नवतरुण मित्रमंडळ साखरे पाटील आली. तसेच यानंतर मी विशेष सन्मानासाठी आमंत्रित करतोय चांदीप गटातले सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना एकत्रितरित्या आमंत्रित करतोय कारण ते विशेष सन्मान करू इच्छित आहेत. आगरी समाजातील एक विशेष भूषण अर्थातच आपले एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे लाडके गुरुजी म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो हरिश्चंद्र वजे गुरुजी यांचा यथोचित सन्मान या चांदीप गटातून या ठिकाणी होणार आहे. या गुरुजी चांदीप गटातले सर्व सन्माननीय पदाधिकारी हे आगरी समाजातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. हरिश्चंद्र वजे गुरुजी नरसुभाऊ पाटील साहेब आहेत, प्रकाशजी पाटील आहेत, प्रदीपजी कुडू आहेत, राजारामजी किनी आहेत, अरुणजी किनी सुद्धा आहेत आणि धनंजय गावड. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहेत. हे समाजाला लाभलेलं आमची खास देण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असं अनोखं व्यक्तिमत्व अनेक पिढ्या ज्यांनी पाहिलेल्या आहेत, अनेक पिढ्या ज्यांनी घडवलेल्या आहेत असे हरिश्चंद्रजी वजे सर्वांनी उभं राहून आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. एक आगरी समाजातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान या मंचावरती होतोय. थँक्यू सो मच. माझे चांदीप गटातील सर्व सन्माननीय आगरी जे आमचे बांधव आहेत ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय त्यांचं सुद्धा मी पुनश्च एकदा स्वागत करतोय. हॅलो, गेट वरती एक गाडी आहे, अर्टिका गाडी आहे 6321. ही जरा बाजूला करा प्लीज. 6321. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होता आणि यंग स्टार टेंभोडे उमरोळी हा संघ जाऊन पोहोचतोय 31-31 आणि 3-31 ही स्थिती आपण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पंकज पाटील यांचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर थोडासा मार मिळालेला आहे त्यांना सुद्धा. 3 चौकार दुसऱ्या षटकामध्ये आलेत पंकज पाटील यांच्या. तर 31 वर 3 ही स्थिती आहे यंग स्टार टेंभोडे उमरोळी संघाची.
आदरणीय जयवंतजी पांडुरंग पाटील साहेब साखरे तातडीने बोरवेल केला आणि मैदानासाठी पाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थेट अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे आणि ती थेट मैदानामध्ये त्यांनी उपस्थित करून दिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण मैदानाला अवघे काही दिवस शिल्लक होते या स्पर्धेला आणि मैदानाची रूपरेषा बदलायची होती, पाण्याची व्यवस्था खूप लांबून करायला लागत होती, त्यामुळे त्यांनी बोरवेल केला आणि स्वखर्चाने मात्र ती पाईपलाईन अंडरग्राऊंड त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टाकून दिली. त्यांचा सुद्धा आम्ही अग्री प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. हॅलो, चला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मानाकडे वळूयात. ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 5001 आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले एक चांदेपमधील रत्न सन्माननीय श्री धनंजय गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी देवानंद वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय धनंजयजी गावड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नूतन विद्यालय बहाडोलीचे शिक्षक मुख्याध्यापक आहेत आदरणीय प्रमोदजी माणिक सोगले सर आणि यांच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग करिता 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तर आदरणीय रुपेशजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. तसेच त्यांच्या समवेत रुपेशजी पागी आणि अंकुशजी पाटील साहेब असतील. मी विनंती करेन त्यांच्या पूर्ण टीमला की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चला, मान्य श्री सचिनजी माळवी साहेब, प्रोप्रायटर श्री मंगलमूर्ती एंटरप्राइजेस जांभूळपाडा, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, खेळावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, त्यांचं आगमन अगदी या ब्रास बँडच्या माध्यमातून त्यांचं आगमन होतंय. त्यांना अगदी थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांचं आगमन होतंय. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. तसेच या मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. तसेच राजारामजी दामोदर किनी खराटतारा ज्यांच्या माध्यमातून 1100 म्हणजेच 1100 रुपये. तसेच प्रकाश हरिचंद्र पाटील शिवनसई 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. प्रदीप शांताराम कुडू खराटतारा यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. मयूरजी कुडू नवसे यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. यांचं सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. तसेच प्रोप्रायटर मंगलमूर्ती एंटरप्राइजेस सचिनजी माळवी साहेब यांचं आगमन होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, सामाजिक कार्यामध्ये ज्यांची विशेष अशी उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या माध्यमातून होते, सतत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व सचिनजी माळवी साहेब ज्यांच्या माध्यमातून या APL साठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं आपण करूयात या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. तसेच यानंतर आपण सन्मानासाठी वळणार आहोत. मी आमच्या चांदीप गटातले सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमंत्रित करतोय नरसुभाऊ मोरेश्वर पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी देवानंदजी वजे साहेब आपल्यास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण नरसुभाऊ मोरेश्वर पाटील ग्रामविकास शिक्षण संस्था यांचे विद्यमान अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच राजारामजी दामोदर किनी खराटतारा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी देवानंदजी वजे यांच्याच शुभ हस्ते होईल. चला, या बाहेर या जे कोणी टीमच्या व्यतिरिक्त जे सर्व आतमध्ये आहेत त्यांना मी आमंत्रित करतो, या तुम्ही बाहेर या. जे काही डिसिजन असेल ते पंच आणि त्या ठिकाणी जी कमिटी आहे ते मात्र नक्कीच घेतील. आपण सर्वांनी बाहेर यायचं आहे.
या राजारामजी किनी साहेब यांचा यथोचित सन्मान पुनश्च एकदा देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. वेलकम राजारामजी किनी साहेब. तसेच प्रकाशजी हरिश्चंद्र पाटील साहेब शिवनसई हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवानंदजी वझे यांच्या शुभ हस्ते प्रकाश पाटील शिवनसई यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच आपण मंचावरती पाहतोय प्रदीपजी शांताराम कुडू खराटतारा, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी देवानंदजी वझे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या प्रदीपजी कुडू. वेलकम साहेब. तसेच आपण मंचावरती पाहतोय एक नवसई गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व, ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी सदैव तत्पर असतात. मयूरजी कुडू नवसई यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी एपीएलच्या माध्यमातून होईल. वेलकम मयूरजी कुडू साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या एपीएलच्या पर्व 9 मध्ये. तसेच आपण मंचावरती पाहतोय अरुणजी केनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी एपीएलचे अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. चला ब्लॅक कमांडोज येत आहेत, यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. यानंतर आपण मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय रुपेशजी मनोहर पाटील माकणे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वैभव घरात. आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रुपेशजी मनोहर पाटील आणि देवानंदजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. या रुपेशजी मनोहर पाटील. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तसेच देवानंदजी पाटील मी विक्रम घरात आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण देवानंदजी पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून संयुक्तिकरित्या 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. या देवानंदजी पाटील. तसेच आपण पाहतो या मुख्य मंचावरती अंकुशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. मी विशाल घरत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अंकुश पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. चला यानंतर आपण एका विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. हा सन्मान खूप महत्वाचा आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे आमचे सर्व हे 9 तरुण मित्रमंडळ साखरे पाटील आली, बरोबर का? एकदा जोरात बोला पाटील आले.
आणि सगळ्यांचे कपडे बघा म्हणून ब्लॅक कमांडो म्हणून त्यांना म्हटलं जातं. हे सर्व आमचे ब्लॅक कमांडो आहेत आणि हे विशेष सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हा विशेष सन्मान होणार आहे ज्यांच्या माध्यमातून हे APLचं 9वं पर्व सजते आणि वर्षानुवर्षे हे असंच सजलेलं राहील याची ग्वाही ज्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. मी आमंत्रित करतोय राजू दादा पाटील यांचा विशेष सन्मान केला जाईल. सर्व आमचे ब्लॅक कमांडो तसेच देवादादा आपण सुद्धा यायचंय जे विद्यमान अध्यक्ष आहेत. आपल्यासाठी एक प्रीतीपूर्वक भेट वस्तू हे आमच्या नवतरुण मित्रमंडळ आहा महाराजांची प्रतिमा आहे आणि याला म्हणतात सन्मान मान सन्मान. आमचे आराध्य दैवत अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा करत असताना मात्र सर्वजण या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचा हा स्पर्श या प्रतिमेला लागलेले आहेत सर्वांनी आपापले बूट मात्र काढलेले आहेत. हा मान आहे हा सन्मान आहे कारण ज्यांच्यामुळे आज आम्ही उभे आहोत. आज आमचा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे सुजलाम सुफलाम झालेला आहे तेच आमचे छत्रपती महाराज प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. ओ टू कमेंट्री बॉक्स. विनीता विलास पाटील बहाडोले यांच्याकडून 1000 रुपये आर्थिक सहाय्य आलेला आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान आपण पाहतायत उजव्या हाताने ह्यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका हुक केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन चौकार. पाटील अळी यावेळेला आपण पाहतायत त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. अतिशय चांगली जाण असलेले असे यंग जनरेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील अळी यांच्या वतीने भव्य आपल्याला पाहायला मिळाला सत्कार सन्मान आपण पाहू शकला. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. शिवनसई गावातील अनमोल रत्न प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यांच्या मित्र परिवारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नुकतंच अंकुजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. वेलकम मयूरजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. नवसे गावातील अनमोल रत्न त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व 9व्या मध्ये या ठिकाणी आर्थिक सहाय्य सुद्धा प्राप्त होते. सन्माननीय रुपेशजी पाटील माकणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच देवानंदजी पाटील माकणे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच देवा तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण शब्द सुमनाने प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. तसेच माणिकजी घरत कोषाध्यक्ष समाज नृत्य मंडळ आगरी तसेच त्यांच्या समवेत आहेत नाना गुरुजी यांचा सुद्धा अगदी मंद मंद पावलाने आणि स्मित हास्य करत या मंचाच्या दिशेने आगेकूच होताना आपण पाहतोय. वेलकम आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चांगला फटका आहे ऑफ साइडला मिड ऑफ मध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय. 4 रन चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 56 धावा. धन्यवाद प्रकाशजी पाटील साहेब आपण नेहमीच कलागुणांना आमच्या वाव देतात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. दरम्यान आपण पाहिलं तर 56 धावा फलकावर पाहायला मिळतात. 56 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेले. यंगस्टर त्रिंबोडे उमरोळी या टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर प्रगती पथावर 5वा आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. जागेवरून खेळलेत. इथून सेफ झोन मध्ये 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि हा ना करता करता 3 धावा या वेळेला पळून पूर्ण केल्या जात आहे. थोडंसं लेझी क्रिकेट राहिलं. पंकज पाटील पालन त्या ठिकाणी बातचीत करत असताना 4थ्या धावेसाठी वळाले होते परंतु इथून विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज बाद
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 59 धावा 59. आदरणीय देवाजी परशुराम तरे भालिवली यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. 59 धावा झाल्यात 59 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो, चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आपली भारतीय संस्कृती जोपासूया. असं म्हणतात ना की गर्दीत चालणं सोपं असतं, पण आपली वेगळी वाट असावी, असं जगावं की इतिहासानेही आपल्या नावाची दखल घ्यावी. असं ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे, ज्यांचं ग्रामीण समाजावरती नितांत प्रेम आहे, समाजाला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व मी आमंत्रित करतोय. सन्माननीय सचिनजी माळवी साहेब, प्रोप्रायटर श्री मंगलमूर्ती एंटरप्राइजेस जांभूलपाडा, यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी APL चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सचिनजी माळवी साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच भूपेशजी गावड आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. सचिनजी माळवी साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. असं म्हणतात ना की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आणि ज्यांच्याकडे मनभर आहे त्यांनी दातृत्वाने ओंजळ भरून द्यावीत. असंच हे दातृत्वाचं व्यक्तिमत्व सचिनजी माळवी. तसेच या मंचावरती उपस्थित आहेत देवा तरे भालिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी योगेश तरे आपणास विनंती करतोय की आपण देवा तरे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या देवा तरे साहेब अगदी उत्कृष्ट आणि चांगलं व्यक्तिमत्व या भालिवली गावातून पाहतोय. अगदी खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा अगदी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असतात आणि या APL मध्ये सुद्धा अगदी आवर्जून उपस्थित असतात. आमचे रोहित किनी यांचे जे उद्योजक पार्टनर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय, असे दानशूर व्यक्तिमत्व. तसेच या ठिकाणी जांभूलपाड्यामधून संपूर्ण आमच्या सचिन माळवी साहेबांचा ग्रुप आहे. कल्पेशजी, आपण संपूर्ण ग्रुप घेऊन यायचा आहे, या सर्वांनी एकत्रितरित्या यायचं आहे. नागेश सर या, कल्पेश सर या, हर्षद सर या. किशोरजी वजे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सर्वांना सन्मानित करायचं आहे. सचिन दादा आपण सुद्धा यायचं आहे, कारण हा आपला ग्रुप आहे एकत्रितरित्या, कारण आपली एकी आहे, आम्ही एकत्र आहोत आणि या एकीनेच आपण समाजाला आणि गावाला नेहमीच पुढे घेऊन जात असतात. गावाचं क्रिकेट सुद्धा आपण अगदी रोशन करत असतात, अगदी आवर्जून गावाच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आपण सहभागी होत असतात. असं हे समाजाला गावाला पुढे घेऊन जाणार हा संपूर्ण होल ग्रुप सचिन माळवी आणि ग्रुप यांचा यथोचित सन्मान एकत्रितरित्या आपण किशोरजी वजे यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. संपूर्ण ही जांभूळपाडा गावातील अनमोल रत्न सचिनजी मालवी साहेब, एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारांचं तुझे स्वागत सन्मान आपण करीत आहोत. 61 धावा झालेत, 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 61 शेवटच्या 4 बॉलचा एकंदरीत शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावातील संपूर्ण मैदान कच्चाकच भरत असताना पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. राईट मोर द विकेटने यावेळेला डेड बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण, अगदी नटलेली ही क्रीडा नगरी आपण अनुभवतायत. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन च्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघ ताकदीने तेवढाच उतरलेत. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 62 रन 62 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
आपण या मुख्य मंचावरती एक साखरे गावातील अनमोल रत्न पाहतोय. सन्माननीय जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी रोहित किनी आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते जयवंतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मनोज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळेला आपण पाहत आहेत. आज दुपारच्या सत्रामध्ये पाणी वाटप सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. तेजस पाटील, राकेश पाटील यांना आपण पाहत आहेत, प्रशांत यांना आपण पाहू शकाल. संपूर्ण टीमने घेतलेली दखल, पाटील अळी, नवतरुण मित्र मंडळ, जयवंतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. या व्यक्तिमत्वाचं सुद्धा खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला खेळला गेलाय सुशांत वजे, थोडेसे फंबल झालेत. पाहता पाहता दुसरी धाव येईल का? यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस, नो अँड वेट या तीनही गोष्टींचा संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 रन्स कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 66 धावा, 66 रन. प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या APL पर्व 9 साठी आमच्या चांदीप गटातले सर्व सन्माननीय आगरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्व सन्माननीय आगरी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. यांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या APL पर्व 9 ची शोभा वाढवलीत, त्याबद्दल धन्यवाद. तसेच मंचावरती आपण पाहतो श्रीकांतजी पाटील साहेब सोनावे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहेत यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. वैभवजी घरत, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते श्रीकांतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शेवटचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दक्षला आपण पाहतोय, दक्षने प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सर बॅटचा वापर केलाय. ऑन द राईट खेळत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे का? फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत स्क्वेअर फेकी पाहायला मिळाली. 2 रन्स मिळतील. बॅकअप चांगला मिळतोय आणि पुन्हा एकदा जतीन त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम ला टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 70 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. राजूदादा पाटील यांच्या समवेत आपण पाहताय सुनीलजी वजे, सुधीरजी वजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या व्यक्तिमत्वाने झुकले, संपूर्ण मात्र झुकून दिलंय आपल्या या मैदानाला. ब्रास बँड सहित एक राऊंड मारत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सत्तर धावांचं लक्ष्य. किंग आला आता, किंग आला मनोज पाटील सोनावीवाला. मधी किंग आला आता, किंग आला मनोज पाटील सोनावीवाला. किंग आला, मधी किंग आला मनोज पाटील सोनावीवाला. मधी किंग आला, मधी किंग आला. आई एकविरा ग्रुप माकणे आणि डॉन किलर बिरवाडी या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर मी मनोजी पाटील यांना विनंती करीन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय.
सन्माननीय कुंदनजी सिंग या मंचावर उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्फत हे क्रीडांगण तयार करण्यासाठी आपल्याला रोलर प्राप्त झालेला आहे. अशा कुंदन सिंग यांचा यथोचित असा सन्मान मनोजजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावा असं मी आपणास नम्र विनंती करते. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. 70 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन या टीमच्या समोर संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आगरी समाज बांधव यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. सन्माननीय संदीपजी किणी या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. सांदीप गावचे रहिवासी असलेले संदीपजी किणी या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी विशालजी घरत आपणास विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. एकविरा ग्रुप माकणे टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गेले ते डॉन किलर बिरवाडी सरपाडे या टीमला. 70 धावांचं लक्ष्य. एका साईडला नेहाली स्वरांगी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. देवानंद वजे साहेब यांचा संघ, मनोजी पाटील, किशोरजी वजे, प्रमोदजी घरत यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला यंग स्टार टेंबोडे उमरोळी श्री प्रफुल्ल पाटील, सागर पाटील व राजन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. जरी प्रफुल्लजी पाटील आज उपस्थित नसले तरी सुद्धा ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद प्रफुल्लदादा पाटील. आपलं थँक्यू व्हेरी मच. नवतरुण मित्रमंडळ साखरे पाटील आले यांच्याकडून प्रेक्षकांसाठी पाण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि ते सर्व प्रेक्षकांपर्यंत पाणी वाटप सुरू झालेलं आहे. सर्व प्रेक्षकांना जर पाणी हवं असेल तर अगदी नक्कीच आपल्यापर्यंत पाणी नक्कीच पोहोचवलं जाईल. थँक्यू सो मच नवतरुण मित्रमंडळ पाटील आली साखरे. आपण अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या IPL च्या माध्यमातून केलेला आहे. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्टार्ट ऑफ द मॅच. जित गावडचा पहिलाच बॉल, बॅटचा टो लागतोय. फिल्डर स्लिप होत आहे त्या ठिकाणी, परंतु इथून जंप जरूर घेतली होती चिन्मय तरेच्या माध्यमातून. 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रन साठी पलटले होते. तुषार घरतला सांगितलं यू वेट. तुका दादा वैदेही विजेंद्र कुडू टेंबोडे यांच्याकडून मंडळाला 2001 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं सुद्धा योगदान या स्पर्धेला. सन्माननीय तुषारजी पाटील तसेच रणजितजी ठाकूर साहेब आपणास मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय. या आपण मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्या. सन्माननीय तुषारजी पाटील नावजे आणि रणजित ठाकूर नावजे. अपील केली होती ह्या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. सरळ बॉल जर आपण पाहिला तर बॉलर मध्ये आल्यामुळे मात्र आपण पाहतो कधी कधी हा त्रस्त होतो आणि त्यामुळे लेग बिफोर विकेटची अपील जरूर केली गेली होती. अशा वेळेला जित गावड त्या ठिकाणी चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय घरत काहीतरी बातचीत करत असताना परफेक्ट त्यावेळेला तुम्हाला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर थोडंसं बाजूला व्हावं लागतं, परंतु तिथे जित गावड मध्ये आले आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जित गावडचा पुढील बॉल. बॅटची एज होती, पाठीमागे बॉल निघून चालला. ऐन वेळेला बॉल थोडीशी उसळी घेतोय.
तेवढी चांगली फिल्डिंग राकेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली फिटनेस आतापर्यंत पोलीस दलात कार्यरत आहेत. नेहमीच हे ब्रीदवाक्य असतं सदक्षणाय खल निग्रहणाय. तमाम आमच्या पोलीस बांधवांना मानाचा मुजरा असेल. म्हणतात ना कि मुफ्त में नहीं मिलते पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. आमच्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना मानाचा सलाम. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका छान आहे आणि प्रतीकला बीट केलंय. बॉलने सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता 6. क्या बात आहे. राजूदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. छान पद्धतीने आपण पाहताय त्या बॉलला मात्र एक्झिक्यूट केलं गेलं आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर 9 रन्स. चांगला बॉल होता. सॉफ्ट डिसमिसल. षटकार आल्यानंतर या वेळेला जीत गावडने अखेरकार विकेट मिळवली. तुषार घरात तुका बॅक टू द डगआउट. आदित्यने एक जबरदस्त झेल टिपला गली रिजन मध्ये. फक्त चेंडूला येऊन दिलं होतं. स्टिअर करण्याचा प्रयत्न केला आणि इथून बॉल मात्र या वेळेला आपण पाहतायत आदित्यच्या हातामध्ये विसावला गेला. विकेट डाऊन. हॅलो चेक. चला पुनश्च ह्या ब्रेक मध्ये आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत कुंदनजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मी रत्नाकांतजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कुंदनजी गावड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या गावड साहेब. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. कुंदनजी गावड यांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच या मुख्य मंचावरती आपण पाहतोय आगरी समाज उन्नती मंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष सन्माननीय माणिकजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो विक्रमजी घरत. आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण माणिकजी घरत साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कोषाध्यक्ष माणिकजी घरत. ओव्हर झालेली आहे. हॅलो. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय सन्माननीय एक नावजे गावातील अनमोल रत्न पंचायत समितीचे सदस्य तुषारजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अक्षयजी घरत. आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण तुषार पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. वेलकम साहेब. जीत गावड यांचं पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती 1 रन. चौथ्या बॉलवर षटकार. 5व्या बॉलवर विकेट आणि 6व्या बॉलवर 1 रन. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम दिवस फायनल डे. 70 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 रन्स पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. तसेच आपण मंचावरती पाहतो रणजितजी ठाकूर साहेब नावजे माजी उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राकेश कुडू आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रणजित ठाकूर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हॅलो. तसेच आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय मुजीद शेख आणि सोहेल खातीब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुजीद शेख साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी रत्नाकांतजी पाटील आपणास विनंती करतोय आपण मुजीद शेख साहेबांचा सन्मान करायचा आहे.
वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. दत्तात्रय गणपत पाटील साहेब दुपटन यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहत आहेत त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय सोहेल खातीब साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोहेल खातीब साहेबांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय रत्नगंजी पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण सोहेल खातीब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जर लगातार 2 षटकार आले उज्ज्वल पाटीलच्या बॅटमधून, 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांचे पिताश्री उज्ज्वल पाटील यांचे राजू पाटील टेंबोडे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अमर पाटील दर्शवतात 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 70 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आदरणीय शरद विश्राम गरज साहेब बिरवाडीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. सुशांत वजेला आपण पाहत आहेत, मॅन फ्रॉम उमरोळी. यावेळेला ऑन साईडला एलिव्हेशन हवं तसं मिळालेलं नाहीये आणि कॉटन बोल्टची संधी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट बॉलिंग बाय राज पाटील. चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण. फलंदाज बाद कॉटन बोल्टची संधी दौडून आली. महत्वपूर्ण लढतीमध्ये यावेळेला सुशांत वजे बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. हॅलो, चला आपण या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय राजेंद्रजी पाटील सरपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संदेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राजेंद्र पाटील सरपाडा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हरीश्वरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. साखरे गावातील अनमोल रत्न वेलकम आहे. सहदेव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पोलीस पाटील साखरे गावातील त्यांचं सुद्धा वेलकम आहे. त्यांच्यासमोर जिग्नेश रुपेजी पाटील सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बिझी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जतीन किनीला आपण पाहत आहेत. एक चांगले मास्टर माइंड ऑपरेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत बहाडोली गावातून जतीन किनी. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता परंतु सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजने जी गोलंदाजी केली राज्य केलंय आणि ही खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेली आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. भूषण कुडू नवसाई गावातून बिलॉंग करणारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतन माले मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर येत आहेत परंतु मी कॅच ड्रॉप करणार नाहीये. जीत गावड त्या ठिकाणी दर्शवत असताना याचं कॅप्टन परफेक्ट गुड कॅप्टनशिप गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. जतीन किनीकडे आज संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, या ठिकाणी आर्थिक सहाय्य या मंडळाला प्राप्त होते. सन्माननीय तुषारजी पाटील नावजे यांच्या माध्यमातून 2100 अर्थातच 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. तसेच रणजितजी ठाकूर नावजे यांच्या माध्यमातून सुद्धा 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. धन्यवाद व्यक्त करतोय आम्ही कमिटीच्या वतीने. हॅलो, सन्मान्य ओर रमेशजी झालेली पाटील आहे. आणि शेवटच्या बॉलवर विकेट. सध्या कन्फ्युजन खूप सुरू आहे. ज्या पद्धतीने एका साईडला सन्मान आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन थोडस यावेळेला आपण पाहतात लाप्स होतोय. तर जाऊया आता आपण रिया मॅडम कडे.
सन्माननीय रमेशजी पाटील या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी संदेशजी पाटील यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. 24 बॉल आणि 53 रन्स विजयासाठी नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीमला. मॅच रफ अँड टफ. शरदजी विश्राम घरत साहेब बिरवाडी, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगलं दमदार आणि शानदार आयोजन, त्यामध्ये ही हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? पंकज पाटील पालन अजून येणं बाकी आहे. काय रणनीती, काय स्ट्रॅटेजी आखली गेले याकडे सर्वांचं लक्ष. 24 बॉल आणि विजयासाठी 53 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 53 रन्स. अप्रतिम क्रिकेटचा थरार अग्री प्रीमियर लीग 2026 आपण अनुभवतोय. पर्व 9 आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. आपण 2 महिने या मैदानाला राबत असताना संपूर्ण मात्र मैदान संयोजन समिती खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं दिसणार नाहीत. 5-5 लाखाच्या स्पर्धा असतात, पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं, ओपन ग्राउंड नसतं, परंतु आज या मैदानात सर्वांचं भाग्य लाभलेलं आहे. खरोखर सॅल्यूट आहे या संपूर्ण संयोजन समितीला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिर राहिले 17 धावा. 24 बॉल 53 रन्स हे सामन्याचं समीकरण. राईट मोर द विकेट. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. उज्ज्वल पाटीलला आपण पाहतायत. यावेळेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अजय घरत क्लास विकेट किपिंग. कुणबी समाजोन्नती संघ मर्यादित पालघर उपाध्यक्ष आदरणीय श्री शरदजी विश्राम घरत साहेब मुक्काम बिरवाडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी योगेश जी तरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. हॅलो. माणिकजी सोमारा घरत कोषाध्यक्ष यांच्या माध्यमातून APL पर्व 9 साठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. मंडळ त्यांचे ऋणी आहेत. तसेच सुवी पॅलेसचे ओनर सन्माननीय विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज 65,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. विजय शेठ पाटील अगदी दरवर्षी आपल्या मंडळाला हे आर्थिक सहाय्य करत असतात. त्यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये थँक्यू म्हणूया. हॅलो. संजोगजी परशुराम ठाकूर बिरवाडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विशाल घरत आपणास आमंत्रित करतो. या संजोगजी परशुराम ठाकूर बिरवाडी. चोवीस धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी आता 21 बॉल आणि 46 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगला रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खूप चांगला फटका, क्रॉस बॅटचा वापर केला बिटवीन द गॅप मध्ये. बॉलने सीमारेषा गाठली आणि या बॉलने मात्र सीमारेषेला रामराम ठोकलं. चौकार, गुड शॉट. APL 4. भरीव देणगी, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ससू नवघर
या गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय विजय शेठ पाटील यांच्याकडून मंडळाला या स्पर्धेला 65,000 रुपये रोख रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 28 या धावसंख्येवर विजयासाठी 42 रनची आवश्यकता आहे. 20 बॉल 42 रन. पियुष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट मोड विकेटने यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला होता. एक नंतर मेल एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. चिन्मय तरे मॅन फ्रॉम उमरोळी पुढे सरसावत असताना तर एका साईडला सौरवला आज या नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूला संधी आहे. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संधी कमी आणि शिक्षा जास्त मिळते. त्यामुळे त्या संधीचं एवढं सोनं करा की पुन्हा एकदा मात्र संघ मालकाने तुमच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. उज्ज्वल पाटील यांनी जर 3 षटकार जर मारले तर हर्षल पाटील टेंबोडे यांच्याकडून 5,000 रुपये. फुलटॉस बॉल होता. नामी संधी होती. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि काय एक्झॅक्टली आपण पाहतायत या वेळेला रनआउटच्या स्वरूपात बाद आणि पंच दर्शवतायत की यस थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. अंपायर कॉल या पण बिमर आहे का? या संपर्क कॉल या वेळेला आपण पाहू शकतायत. या आपल्याला यावं लागेल. संजोगजी चंद्रकांत ठाकूर बिरवाडी यांच्याकडून 1,000 रुपये. परत पाटील विकी वजे माटे यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण अमोल वजे प्रितेजी पाटील आणि संपूर्ण ही VIP बॉक्सची टीम आपण पाहू शकतायत. राजेंद्र बुधाजी घरत साहेब खानिवडे यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं ऋणी आहे. संजोग घरत भावेश घरत खानिवडे 10,000 रुपये आणि त्यानंतर नामदेव प्रभाकर पाटील ग्रामपंचायत सदस्य खानिवडे 2,000 रुपये. आपल्या मनापूर्वक धन्यवाद. आणि यावेळेला कॉटआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत जर हा बॉल नो कदाचित या वेळेला असता तर तिथेच बॉल डेट झाला असता. कारण अंपायर कॉल त्या ठिकाणी कॉलिंग केलं गेलं होतं परंतु इथे कॉटआउट झाला त्यामुळे प्रश्न उद्भवत नाहीये. डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत तिथे विकेट मिळाली होती परंतु पंचाने अगोदरच मात्र डिलिव्हर्ड झाल्यानंतर लगेच अंपायर कॉल केला होता. तिथेच बॉल डेट झाला होता परंतु कॉटआउट झाला त्याच्यामुळे प्रश्नच उद्भवत नाहीये. अन्यथा तो रनआउट झाला नसता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत 29 या धावसंख्येवर 29-41चं अजून सुद्धा लक्ष आहे. चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी हे आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम आहे. अगदी नेत्रदीपक हा सोहळा. 3 षटक 29 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये विजयासाठी 41 रनची आवश्यकता असेल. पंकज पाटील पालन या सिरीज मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रेस मध्ये आहे. पाहायचं आहे संघाला विजय महत्वाचा असेल. नामदेवजी प्रभाकर घरत ग्रामपंचायत सदस्य खानिवडे 2,000 रुपये. आणि इथे जर आपण पाहिलं तर काय जबरदस्त अफलातून मात्र ग्राउंड आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काय पार्किंगची व्यवस्था केली आणि रेलचेल पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळते. सुपर अप्रतिम वंडरफुल दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या साखरे गावामध्ये. हॅलो चला या मंचावरती आपण पाहतोय अक्षया पाटील हेदवडे गावची ही मुलगी जिने ह्या हेदवडे गावाचं नाव अगदी आपल्या भारतापर्यंत जिने पोहोचून ठेवलं. महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये जिने उत्कृष्ट कामगिरी केली. नितीन पाटील यांची सुकन्या अक्षया
पाटील यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण प्रथमतः हार्दिक स्वागत करूयात। अनेक संघ अगदी जिने लिलेया सहजगत्या सर्वांवरती मात केली आणि आपल्या महाराष्ट्राला एक चांगलं यश मिळवून दिलं होतं। अक्षया पाटील जे शिवसाई दिवाणमान या संघातून खेळत असते, नक्कीच त्यांचं सुद्धा कौतुक असेल। मानकर सर ज्यांनी या अक्षयाला घडवलेलं आहे, या सर्वांचं आपण स्वागत करूयात आणि वळूयात आपण पुन्हा एकदा प्रमोद सरांकडे। थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। विजयासाठी अजून सुद्धा 39 रनची आवश्यकता। त्र्याऐंशी 48 फोर व्हीलर जी आहे ती मात्र कृपया करून गेटच्या समोर हटवायची आणि विकेट डाऊन। महत्वपूर्ण विकेट उज्ज्वल पाटीलला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन। इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण इथे जर पार्टनरशिप झाली असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता, परंतु इथून आपण पाहतायत उज्ज्वल पाटीलला पॅव्हिलियनच्या रस्त्याला जावं लागतं। महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण विकेट। पंकज पाटील पालन यांच्याकडे मात्र लक्ष असेल, ज्या पद्धतीने त्यांनी धावा खोऱ्याने वाहिलेत या स्पर्धेमध्ये। सन्माननीय शर्वरी तुषार पाटील यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय। शर्वरी तुषार पाटील। मोहित मडवी आपण मंचावरती यायचं आहे। मोहित मडवी अगदी आपण 2 मिनिटांमध्ये मंचावरती यायचं आहे। 16 बॉल 39 रनची आवश्यकता। पुन्हा एकदा बॉलर तयार। यावेळेला आल्या आल्या ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ शॉट महेशच्या बॅट मधून। रशीद कोपरचा ब्रँड षटकार 6। पहा पाहुण्यांचं यावेळेला स्वागत केलं जातं। एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व विलाजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार बोईसर विधानसभा त्यांच्या समेत वसंत चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना यांचं मनपूर्वक आपण सहर्ष सुस्वागतम करूया आणि वळूया परेश कुडू सरांकडे। एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या एपीएल साठी उपस्थित होत आहेत। आदरणीय सन्माननीय आमदार साहेब मान्य श्री विलाजी तरे साहेब आमदार बोईसर विधानसभा, तसेच त्यांच्या समवेत आहेत मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना यांचं अगदी आगमन होत आहे। अगदी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा, कारण हे सन्माननीय मान्यवर अगदी लाख मोलाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी बँडच्या गजरामध्ये आणि तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी होतंय। अगदी 4 चांद लावले जात आहेत या एपीएल पर्व 9च्या माध्यमातून। एपीएल संपूर्ण कोर टीम अगदी सन्मान्य मान्यवरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते, तसेच राजूदादा पाटील सुद्धा त्यांच्या समवेत अगदी मान्यवरांना घेऊन येत आहेत। वेलकम वेलकम सन्माननीय आमदार साहेब बोईसर विधानसभा मान्य श्री विलाजी तरे साहेब। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार विलाजी तरे साहेब, तसेच मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब तसेच आदरणीय सन्माननीय आमदार साहेब विलाजी तरे साहेब यांचं आगमन होते। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी
मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. अगदी या मंचाची आपण पाहतो 4 चांद लावले जात आहेत, मंचाची शोभा वाढवली जाते मान्यवरांच्या या आगमनाने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तेरा बॉल 31 रनची आवश्यकता आहे. 13 balls remaining and 31 runs required to win. 39 रन्स आतापर्यंत महेश अतिशय चांगली बॅटिंग करत असताना कोणताही दबाव नाहीये. त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन, माझ्यावर भरोसा दाखवलाय. त्या भरोशाचं पॅकेज या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतो. त्या नावाचं वादळ आता घोंगावलंय. आदरणीय सन्माननीय विलाजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार बोईसर विधानसभा आणि कणखर चौकार 4 रन. क्लास बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आतापर्यंत, सुपर बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 43 या धावसंख्येवर विजयासाठी आता 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. तसेच आपण पाहतोय आमदारांचे बंधू सन्माननीय कैलासजी तरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूयात. तसेच जयवंतजी गरुडा साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूयात. अगदी शोभा वाढलेली आहे या मंचाची. अर्थातच या मान्यवरांच्या आगमनाने आमच्या APL ची सुद्धा शोभा वाढलेली आहे. अगदी मान्यवरांना विनंती असेल की आपण या मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यावा. 12 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं चौकार आला. सामन्याचं समीकरण थोडं सोपं झालं. जित गावड बेस्ट वर्सेस बेस्ट. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. खूप चांगला फटका, नजाकत भरा शॉट. पंकज पाटील पालनच्या बॅट मधून चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवर अतिशय चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला. टेक्निकली साऊंड. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना सरळ बॉल निघून जातो बॅक पॉइंटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी सन्माननीय प्रवीणजी अनंत पाटील टेंबोडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी अपील केली होती. लाऊड अपील ह्यावेळेला पाहायला मिळाली. जीत गावड दर्शवतोय जरी पंकज दादा चांगला खेळाडू असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे, म्हणून मला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले गेले. आता सामन्यामध्ये रंगत निर्माण होत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलला फ्लाईट दिली होती. वेगवान चेंडू. सुपर बॉलिंग. काय कॉन्फिडन्स लेवल यावेळेला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय जीत गावड. आता बॉल आहेत 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23. 9 बॉल आणि 23 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेटने जीत गावड थोडंसं रनअप मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत असताना रनअप चुकतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल जीत गावड. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे टिप मध्ये. 1 रन तर मिळेल. आराम के साथ चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. आता विजयासाठी बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 22 रन हे सामन्याचं समीकरण. 8 बॉल आणि 22 रन. अतिशय चांगला सामना. महेशने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. जबाबदारी स्वीकारली. यावेळेला बॅटची एज जरूर होती. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा झेल जर झेलला असता तर कदाचित आता थोडस
दबाव हा प्रतिस्पर्धी संघावर निर्माण झाला असता. कॅचेस विन द मॅचेस. अजय घरत कडून मात्र ही चूक झाली आणि इथून चुकीला माफी नाहीये. 7 बॉल 21 रन हे सामन्याचं समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. अग्री प्रीमियर लीग 2026 ही शानदार आयोजन पर्व 9 आपण पाहत आहेत. डायरेक्ट मात्र फायनलचं तिकीट कुणाला मिळेल. ऑन साइडला तडाखेबंद फटका यावेळेला पाहायला मिळतोय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय पंकज पाटील पालन. 6 धावा. काय फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. संपूर्ण मान्यवर पाहत असतील. वाह शब्द निघत असतील. काय फटका खेळलाय. अगदी बॉलला फॉलो केलंय. आमचे कॅमेरामॅन मनीष निजाई, मुनीत कुडू, मंजित कुडू, राज निजाई आणि हे प्रेक्षक वर्ग झाडाखाली बसून मॅचचा आनंद घेत असताना, निसर्गाच्या कुशीत मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन, देवानंद वजे साहेब आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. सागरजी घरत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. पंचावन्न धावा. आता 6 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर मात्र आपण पाहिला षटकार आला. त्याच्या प्रिव्हियस ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर चौकार आला. म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय. जबाबदारीचं क्रिकेट कसं असावं. सुपर बॅटिंग म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे आणि तेच केलंय आतापर्यंत दोन्ही बॅटरने. आणि खरपूस समाचार घेतलेत गोलंदाजांचे. 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. नितेश Fabulous दरे match. आणि सन्माननीय राजू धोत्रे साहेब ढेकाळे यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. नितेशजी तरे आणि राजू धोत्रे साहेब ढेकाळे. किरण भगत यांना आपण पाहताय. जबरदस्त एक लेफ्ट आर्म फास्टेस्ट बॉलर म्हणून ज्यांची ओळख, ज्यांनी झहीर खान बरोबर मात्र चांगल्या पद्धतीने नेटमध्ये सराव केला. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. पुन्हा एकदा बॉलर तयार. बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 15 रन. सारंग काल बड्डे बॉय म्हणून ज्याची ओळख. फुलटॉस बॉल. हा बॉल आहे फुलटॉस आणि महेश सांगतोय आय एम दी बॉस. षटकार. यस रिव्ह्यू या ठिकाणी बॅटरने घेतलाय. DRS वापरला गेलाय. या चेक करूया. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. डिसिजन पेंडिंग. नेहाली स्वरांगी वॉरियर्स भुकटन टीम. देवानंद वजे साहेब, मनोजी पाटील, किशोरजी वजे, प्रमोदजी घरत थोडेफार खुश असतील कारण या बॉलवर षटकार आलाय. नो बॉल असेल तर 7 धावा येतील. म्हणजे समीकरण 6 बॉल 8 राहील. परंतु अजून डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं. चिकाटी प्लेयर पंकज पाटील पालन. महेशला संधी मिळाली. कशित कोपर या गावातून तो बिलॉंग करताना पाहायला मिळतो आणि चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत धडाकेबाज बॅटिंग केले. अजित म्हात्रे सर यावेळेला थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. काय एक्झॅक्टली यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ. त्यानंतर खेळपट्टी आपण ग्राउंड स्टाफ साफसूत्र करून मात्र ती पूर्णपणे स्पष्टपणे रेखाटा. स्मरण एंटरप्राइजेसचे मालक अजयजी वजे आणि अजितजी वजे उमरोळी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल ऋणी आहेत. खूप खूप धन्यवाद आपलं. यस अजित म्हात्रे सर यावेळेला दर्शवतील. इट्स अ नो बॉल. षटकार +1 मिळतील 7 धावा.
कमरेच्या वर असल्या कारणाने आपण पाहू शकतायत साहिल पाटील दर्शवतील ऍक्शन रिप्ले LED स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. हा बॉल पहा अगदी खडे स्ट्रोक खेळला होता आणि कमरेच्या वर बॉल होता. सन्माननीय भानुदासजी भोईर साहेब ठाण्यामधील एक उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं उत्कृष्ट व्यक्तिमत्व भानुदास शेठ अर्थातच भानुदासजी भोईर यांचं आगमन होते. अगदी ब्रास बँडच्या माध्यमातून त्यांचं आगमन या APL पर्व 9 साठी होताना आपण पाहतोय. 6 बॉल 8 फ्री हिटचा सिग्नल फ्री लायसन्स या बॉलवर परवाना आहे. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. महेश निघाले होते परंतु पंकज पाटील पालन यांनी सांगितलं यू वेट सारंगला आता काहीतरी करून दाखवावं लागेल. दोन्हीही टॉप क्लासच्या टीम आहेत. कोणता संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि कोणत्या संघाला पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हीच ती सुवर्ण संधी असते. सन्माननीय भानुदासजी भोईर साहेब एक उद्योजक या APL पर्व 9च्या निमित्ताने अगदी मंचावरती येत आहेत. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. या भानुदास शेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला गेले स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय आणि काय क्लास दाखवलाय महेशने. टाळ्यांचा कडकडाट नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीमच्या डगआउट मध्ये 4 बॉल आणि 4 रन. महेशला मात्र यावेळेला मिडल ऑर्डरला पाठवलं आणि त्याने भरोसा दाखवला. हा भरोशाचा पॅकेज आहे. क्लास बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला महेश किनीला आपण पाहतायत. 2 चौकार 2 षटकार 8 बॉल मध्ये 23 रन. सुपर बॅटिंग. महेश किनी यांच्यासाठी मनोजी पाटील साहेब सोनावे यांच्याकडून त्यांच्या ओनर कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज ऊर्जा दिली गेले. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. शॉट ऑफ लेन बॉल होता. झेल खूप महत्वपूर्ण होता परंतु यावेळेला कॅचेस विन द मॅचेस आणि अखेरकार हळू मात्र चौकार. फायनल मध्ये थेट प्रवेश केला गेलाय. वाह क्लास दाखवलाय. चला आपण या ठिकाणी जे आपल्या खेळाडूंचं मानधन आहे ते प्रथमतः वितरित करणार आहोत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे यांचं मानधन दिलं जाईल. योगेश चिंतरे तसेच प्रिशा प्रज्योत वॉरियर साखरे मोहित मडवी भूपेशजी गावत